नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आहात सगळे. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे शनिवार. उद्या आहे चैत्र पौर्णिमा. उपाशी राहिलं तरी पण चालेल, पण या दिवशी महत्त्वाच्या काही गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही त्या नक्की बघा. यावर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमा ही विशेष मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानाला विशेष महत्त्व आहे. हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. हनुमानाचा जन्म सूर्योदयापूर्वी झाला होता. हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करून योग्य विधीनुसार पूजा केल्यानंतर हनुमान आपल्या आयुष्यातील सर्व त्रास दूर करतात आणि ग्रह नक्षत्राचे योग्य फळ मिळत असते. कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून सुटका मिळवण्यासाठी, कोणतेही संकट दूर करण्यासाठी संकटमोचन हनुमान यांची सेवा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे सहजच दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उद्याचा हनुमान जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की या दिवशी हनुमानाची मनोभावे पूजा केली तर भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. म्हणूनच या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच ते फलदायी ठरतात. उद्या वार शनिवार, चैत्री पौर्णिमा आहे. या दिवशी हनुमान जयंती. उपाशी राहिले तरी पण चालेल, पण या दिवशी घरामध्ये आणा या झाडाचे एकच मूळ. अगदी सहज मिळेल. या झाडाचे एक मूळ आपल्याला घरी आणायचे आहे. धनसंपत्तीमध्ये वाढ होईल, आर्थिक समस्या दूर होतील, त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. अगदी सोपा आणि प्रभावी उपायामुळे तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य, जे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाही आहे आणि पैशाची कमतरता जाणवत असेल, अशा पद्धतीचं सर्व काही दूर होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा अखंड राहील. त्यामुळे तुम्ही हा प्रभावी उपाय नक्की करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आता ही जी मुळी आहे, ह्या मुळीचा उपाय दिवसभरात कधी करायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळे सर्व दोष अडचणी नष्ट होतील. घरात इतका पैसा येईल की दारिद्र्य संपेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय करणे गरजेचे आहे. त्यासोबत आत्ता जो उपाय शेअर करणार आहे तो उपाय तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर कधीही करू शकता. कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. जर आपल्याला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, कारणाने घरातून पैसा जास्त प्रमाणात जात असेल, घरामध्ये आजारपण येत असेल, त्याचबरोबर कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल, मुलांना अभ्यासात मन लागत नसेल, तसेच पतीला नोकरीमध्ये किंवा व्यवसायात यश येत नसेल, घरातील गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल, तुम्ही हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करावाच. बरोबर घरातील नकारात्मकता, आपल्या घराला कोणी नजर लावली असेल, काही वाईट लोक असतात जे आपल्याला वरतून चांगलं बोलतात पण घराला नजर लावतात, त्यांच्या नजरेतून सुटका मिळवण्यासाठी घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे असतील, काही वाईट शक्ती घरामध्ये असतील, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल, हा उपाय केल्याने घरातील सर्वच दोष नक्की नष्ट होतील. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याचप्रमाणे असे एक झाड आहे, ते म्हणजे हे झाड. रुईच्या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करत असते. त्याचबरोबर श्री गणेशांसोबतच भगवान हनुमानाचा देखील यामध्ये वास असतो. रुई हा हनुमान देवाचा आवडता वृक्ष आहे. म्हणून आपण शनिवारी हनुमानाला रुईच्या फुलाची माळ घालतो. त्याचबरोबर रुईच्या पानांची देखील माळ अर्पण केली जाते. शास्त्रानुसार संकटमोचन हनुमान हे प्रत्येक संकटे दूर करणारे व वाईट गोष्टी दूर करणारे तंत्रसाधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचे विशेष असे महत्त्व आहे आणि म्हणूनच या झाडासंबंधित काही उपाय जर आपण केले तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या शनिवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, शुचिर्भूत व्हायचे आहे.
आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल असेल तर ते टाकायचे आहे आणि त्याने स्नान करायचे आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराची शुद्धी होते। त्याचबरोबर स्वच्छ कपडे घालून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। समोर दिवा लावायचा आहे, नमस्कार करून नंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। त्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 चमचाभर गाईचे कच्चे दूध घालायचे आहे आणि चमचाभर साखर टाकायची आहे। त्यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे, उदबत्ती घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे रुईचे झाड असेल तर त्या ठिकाणी जायचे आहे। रुई ही पांढऱ्या किंवा निळ्या फुलांची असेल तरीही चालते। दोन्हीपैकी जे झाड तुमच्या घराजवळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे। सर्वात प्रथम तुम्हाला तिथं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर तिथं उदबत्ती लावायची आहे, धूप दाखवायचा आहे। त्यानंतर हे जल आणलेले आहे ते जल तुम्हाला रुईच्या मुळाशी अर्पण करायचे आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी, श्री गणेश आणि भगवान हनुमानाचे नामस्मरण करायचे आहे। त्या झाडाचे मूळ तुम्ही कशासाठी नेत आहात तसे तिथे तुम्हाला सांगायचे आहे। तुमच्या मनातील इच्छा तिथे व्यक्त करायच्या आहेत व त्यानंतर त्या झाडाचे एक अगदी छोटंसं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे। ते मूळ तुम्हाला घरी आणून त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे। स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। लाल रंगाचे वस्त्र तुम्हाला देवघरासमोर अंतरायचे आहे। ते जवळच तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर धूप दीप दाखवायचे आहे। त्यानंतर लाल रंगाच्या वस्त्रावर तुम्हाला हे झाडाचे मूळ आणलेले आहे ते मूळ तिथे ठेवायचे आहे, रुईच्या झाडाचे मूळ। त्यानंतर त्या मुळाची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे, म्हणजेच त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत। आपल्या उजव्या हाताचा स्पर्श त्या मुळाला करून तुम्हाला तिथे बसून 3 वेळा हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे, किंवा तुम्ही 3 वेळा हनुमान चालीसा ऐकलात तरीही चालेल। त्यानंतर 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमानाचे नामस्मरण करायचे आहे। तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, समस्या, सर्व संकट, सर्व काही दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात अशी तिथे इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर ते जे मूळ आहे ते तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहे आणि हे मूळ तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर ठेवायचे आहे। मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या किंवा आतल्या बाजूस ते कुठे बांधायला किंवा ठेवायला जागा असेल त्या ठिकाणी तिथे हे मूळ बांधायचे आहे। ते आपण हे मूळ मुख्य दरवाजावर लावतो, त्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात, धनसंपत्तीमध्ये वाढ होते। या मुळामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची खूप जास्त दैवी शक्ती आहे। त्यामुळे जेव्हा आपण हे मूळ तिथे बांधतो त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त राहतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते, 7 पिढ्याची दारिद्र्यपणा नष्ट होतो आणि घरामध्ये पैशाचा आवक हा वाढतच राहतो, लक्ष्मी देखील स्थिर राहते। नजर दोष, कोणती बाधा, पितृदोष काही असेल तर ते दूर होतात, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी वाढत जाते। तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर हे मूळ ठेवायला किंवा बांधायला तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही हे मूळ तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी देखील ठेवू शकता, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील हे मूळ ठेवू शकता, किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही हे मूळ नेऊन बांधू शकता किंवा ठेवू शकता। अशा प्रकारे तुम्हाला हा अगदी सोपा पण प्रभावी उपाय करायचा आहे, कारण रुईचे झाड हे हनुमानाला प्रिय असल्यामुळे उद्या हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात हे बदल घडतील। तुम्ही हा उपाय करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।